गजरा कुणाचा, नावे कुणाच्या माळलीस तू, सखे अबोल प्रीत माझी का तोडलीस तू. एखाद्याचं नशीबच असते असं, जगा वेगळं माझ्यासारखं. का परमेश्वराने सगळेचे सगळे दुःख माझ्या ओढळीत घालावे? का मी कम नशिबी आहे म्हणून, की सगळेचे सगळे दुःख हसत हसत सहन करतो म्हणून. तेव्हा माझ्या लहानपणीत माझे आई बाबा मला सोडून देवाघरी गेले, पोरका झालो, दुसऱ्याच्या आधारावर जगलो. तरुणपणी प्रिया माझ्या जीवनात आली, ती पण मला सोडून गेली. माझ्या हृदयावर जखमा देऊन आता असं ठेचाळत जगणं, अश्वत्थामासारखं हृदयावर आणि शरीरावर जखमा सांभाळत सावरत असं. प्रिया, तू मात्र योग्य नाही केलंस ग, योग्य नाही केलंस तू. का मला सोनेरी चांदण्यांचं स्वप्न दाखवून माझ्यापासून लांब गेलीस? का 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 ते स्वप्न चांदण्याची
जात माझ्या तो हसती खवळून ते स्वप्न चालण्याचे सारखं माझ्या पोटात का दुखतंय? कदाचित मी माझी एक किडनी विराटला दिली म्हणून तर नसेल. होऊ शकतं. काय अवस्था करून घेतली स्वतःची आणि तू इथे काय करतोस? काय अवस्था केली स्वतःची? मला काय झालं रे? मी अगदी भक्कम आपल्या पायावर उभा आहे. मला काय झालं? राहुल, तू काय अवस्था करून घेतली तू स्वतःची? तू चल माझ्यासोबत. कुठे? अरे कुठे म्हणजे काय? माझ्या घरी. नाही रे नाही, मला कुठे जायचं नाही. बसू दे, भटकू दे मला असंच. तुझा जा जा. राहुल माझा आहे. नाही अरे शोधलं तुला, तू इथं सापडलास. हे राव, तू चल माझ्या घरी. का बरं? नाही नाही तुझा. हे राहुल, हे माझा आहे. अरे तुझी प्रकृती बरी नाही. चल माझ्या घरी, मी तुझी खूप काळजी. माझी काळजी? माझी काळजी घेऊन आता काय उपयोग रे? कुणाला जगायचं आहे आता आणि कुणासाठी जगू? सांग ना, कुणासाठी? असं वेड्यासारखं का बोलतोस? कोण वेडा रे? कोण वेडा? तू वेडा? तू? ही सारी जनता वेडी, असाला जग वेडा. मला वेडा म्हणतोस? वेडा मला वेडा म्हणतोस तू? मला वेडा म्हणतो? हे ठिकाण सोडून मला दुसरीकडे कुठे जावं असं का वाटत नाही माहितीये? हे ठिकाण म्हणजे माझा जग आहे रे, माझं सर्वस्व आहे, माझा स्वर्ग आहे. इथे माझ्या आठवणी कोरलेल्या आहेत. इथे असलो की मला जगण्याचं बळ मिळतं आणि इथून दुसरीकडे कुठे गेलो तर माझा श्वास कसा कोंडल्यासारखा वाटतो रे, कोंडल्यासारखं. म्हणून मला इथून दुसरीकडे कुठे जावं सहज वाटत नाही. विराट, आता माझी जगण्याची उमेदच संपली रे दादा. उमेदच संपली. बस एकच वाट बघतो की कधी कधी मला मरण येतं आणि केव्हा केव्हा जगाचा निरोप घेतो. तीच पण मरण्याआधी ओझरत का होईना रे? एकदा प्रियाचा चेहरा बघा असा वाटतो. मग मला मरण आलं तरी हरकत नाही. एकदा प्रियाचा चेहरा बघा असं वाटतं. नाही आधी होत रे, आधी होत. आता ती आपल्या नवऱ्यावर प्रेम करते असं समज की तिच्या सुखासाठी मी माझ्या प्रेमाचा त्याग केला असं समज.
इतके प्रेम वेळे बघितले पण तुझ्यासारखं नाही. तुला प्रियाला भेटायचं आहे का? मी घडवून आणीन तुझी आणि प्रियाची भेट. हो उपकार होते. विश्वास ठेव. पण त्यासाठी तुला माझ्यासोबत यावं लागेल. चल पण मी तिच्या घरी नाही येणार. का? नाही तिच्या घरी नाही येणार कारण मी तिला तसं वचन दिलं आहे की तिच्या घरचा उंबरठा कधीच ओलांडणार नाही म्हणून. कारण माझ्यामुळे तिच्या संसारात असं कुठलंही वादळ उठकडे याची मला खबरदारी पडायला नाही. ऐकणे ते सुखी राहू रे आपल्या जीवनात आपल्या संसारात सुखी राहू बिचारी. ऐकणे ठीक आहे मग तुम्ही तिला माझ्या घरी घेऊन ठीक आहे. माया कालपासून कुठे गेले ते होताडे कशाला कोरड पडले. तहान लागते. खायला अन्न नाही राहायला छत नाही. काय अवस्था झाली माझ्यासारख्या प्रतिष्ठित माणसाची. परमेश्वरा नाही तुला हे दोष देऊन काय फायदा आहे. भोग आहे नशिबाचे भोगलेच पाहिजे. शेती करणे नशीब भरणे. बाया हे बाया कालपासून उपाशी होतो ना आणि हे मला बघायला गेलं नाही. म्हणून या बगीच्यात मी साफसफाईचं काम शोधलं. हो पोटाची खळगी भरण्यासाठी 2 पैसे मिळावे म्हणून मी इथे साफसफाईचं काम शोधलं. देवाच्या फेऱ्यासमोर कुणाचं काहीही चालत नाही. पण मी आदित्यला कधीच माफ करणार नाही. कधीच माफ करणार नाही. नाही माया नाही. माया यात त्या आदित्याचा काय दोष आहे. काय दोष आहे. तो तर एक निमित्त मात्र आहे ना. निमित्त मात्र नशिबाचे भोग आहे. भोगले पाहिजे. भोगले पाहिजे. बरोबर आहे. हो बरोबर आहे तुमचं म्हणणं. आपणच गर्वाने फुगून अहंकाराने मदमस्त होऊन स्वार्थाच्या चक्रव्यूहात सापडून खूप चुका केल्या. मी प्रियाचं खूप छळ केलंय. हो खरंच खूप छळ केलंय. आणि त्याचंच फळ की आज आपल्याला हे दिवस बघावं लागत आहे. हो हो मला माझ्या कामाचे पैसे मिळाले ना. मी तुमच्यासाठी खायला आणलंय. तुम्ही इथे बसा. मी खायला तारीख 1 आहे. हे बघा तुमच्यासाठी. पाणी आणते. थांबा थांबा थांबा.
आमच्या परिस्थितीवर हसायला लागला तू चल चालतो होय इथून. आम्हाला तुझं तोंड सुद्धा पाहण्याची इच्छा नाही. पण मला बघायचंय ना तुमचं पराभूत झालेलं तोंड. काय ओल्ड मॅन अँड ओल्ड लेडी. आधी ओरडू नकोस ग, ओरडू नकोस. पण आज शोभतेस तू माझी खरी आई. कुठं राहून होतीस काय? अगं आज आपल्या अपंग नवऱ्याची सेवा करताना बघून खूप समाधान वाटलं. आज माझी आई, हरवलेली आई मला मिळाल्याचा आनंद होता. कुठं राहून होतीस सांग ना आई. अगं त्या परमेश्वराला या सृष्टीवर येता येत नव्हतं ना, म्हणून घराघरात त्यानं आई निर्माण केली. आणि म्हणूनच आईची महती या जगात आजपर्यंत कुणालाच नाकारता आली नाही. असं म्हणतात की आई आईच असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते आणि आंधळ्याची काठी असते आई. अगं आई असते जन्माची शिदोरी, जी सरतही नाही आणि उरतही नाही. मग कुठं राहून होतीस सांग ना, कुठं राहून होतीस आई. बाबा मला माफ करा. अहो नको त्या शब्दात मी तुम्हाला बोललो, तुमचा अपमान केला. एवढंच नाही तर तुम्हाला घरातून हाकलून सुद्धा लावलं मी. पण तुम्हाला घरातून हाकलण्या इतका निष्ठुर नाहीये. पण काय करणार, काय करणार. कारण माझ्या बहिणीचं दुःख मला पाहावल्या जात नव्हतं बाबा. तिचं दुःख पाहून दगडाला सुद्धा पाझर फुटलं असतं. पण तुमच्या अहंकारी मनाला कधी पाझरच फुटलं नाही. आई कुठली अपेक्षा केली होती का तिने तुझ्याकडून? अगं काय मागितलं होतं तिनं तुझ्याकडून सांगा ना बाबा. हो काय मागितलं होतं तिनं तुमच्याकडून? ना धन ना दौलत, फक्त एकदा मला बाळ प्रिया म्हणून हाक मारावी. म्हणून तुमच्या मातेकडे आसूस लेण्या नसलेलं बघायची माझी बाई. पण नाही, तिच्या हृदयाची हाक तुमच्या काळजापर्यंत नाही पोहोचली. काय का सांगा ना बाबा का? आई बाबा आज तुम्ही लाचार झालात. तुमच्यातला अहंकार कुठेतरी गळून पडला. पण खऱ्या अर्थानं तुम्हाला तुमच्या पापाचं जर प्रायश्चित्त करायचं असेल ना बाबा, तर जा माझ्या प्रियताईकडे. तिची माफी मागा बाबा. तिला प्रेमाने पुरवणा. तुमच्या प्रेमाची भुकेली आहे माझी बाई. तिला जवळ घ्या, तिला जवळ घ्या, तिला जवळ घ्या. मी पण तिकडेच चाललोय, तुम्ही पण या. मला आशीर्वाद द्या बाबा. आधी आपण प्रियाच्या घरी जाऊ आणि तिची माफी मागू. विसरुनी दुःख यातना काही तिथे पडले आणि मी झाडू मारून राहिले. विचार केला होता हे मोलकरींची कामं सोडून एखाद्या करोडपती मुला पटवते आणि लग्न करून रातोरात करोडपती करोडपती होते. पुढचं काय भेटला तर एक माणूस भिकारी ना कोणी इकडा पडते कोणी आकडा पडते हिंकण्याची पुरवठ कोणी उन्हा. आता हा कोणाला आणणार? फुला
दरवाजा उघडत दिसतो विश्वजित भाऊ. अरे हा कुठला प्राणी आहे? तोही मुलगी नसलेला. गेला 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 तुन्ना तुन्ना टाटा तुन्ना 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 लावले पुन्हा. बापरे, कुठे गेल्यावर तुझ्या 5-5 फॅक्टरिया मारत होती बे. साला खोदा पाठ निकली उंदरी. चला कसं माफ करेन. त्या दिवशी कशी तन तन उड्या मारत निघून गेले आमच्या घरून. तुझ्या उड्या मारण्यात पण फरशे फुटले आमच्या घरच्या. माझ्या हृदयाचे किती तुकडे तुकडे झाले याची परवा केलीस का रुपे? रुपाली मान मिस रुपाली. मिस तू कसली मिस? तू खराब झालेला पीस नको असलेला किस. तुझी रीस यायला काय तू मोलकरीच्या मोलकरी. हे बघ फुल्या इज्जतदारीने बोल. किचन सेटमन माणसासारखा माणूस आहे, मर्दासारखा मर्दा, पुरुषासारखा पुरुष आहे. नाही तर एक नोकरच ना घर काम करणारा साहेब आहेस की कलेक्टर. तुला फुल्या काय लोल्या काय लात तोंड्या काय मग तोंड्या काय काही म्हटलं ना काही फरक पडणार. मालिश करायला मला हा कुंकू होता माझा. अरे तू तुझ्यावर आपला तू तुझ्यावर. अरे साला कोणत्या भूतानं मला झपाटलं या ओबसीच्या प्रेमात पडलं. वाटलं विमान भेटेल, ही भेटली स्कूटर बिना सायलेन्सरची. मग नंतर काय तुला भूताला सपाटलं होतं आणि मला लावणी झोपली होती. म्हणून तर तू भेटला त्या अमावास्येच्या दिवशी. मला पण वाटलं की माझी गाडी रुळावरली पण कुठे काय अर्ध्या तास घसरली आणि मी अशी पसरली. हे अशी कशी परत पसरल्यासारखी बोलून येईल अशी कटकट. तेवढं पण टाकली. माझ्या जुंबास आहे म्हणून का? नाहीतर तुला डोळे वटरून गेले माझे बोट काबातून. आता कुठे घालू? अरे आता माझं कसं होईल? मी खाणार कसा आणि सगळं माझा ठाकूर झाला. मी काय म्हणतो रमलाय? मी काय म्हणतो रूपा? काय हाय बाय बाई नाही हो. म्हणून असं भांडण करण्यापेक्षा पश्चाताप करण्यापेक्षा आपण आहे त्यामध्ये समाधान म्हणूया. म्हणजे काय म्हणायचंय? म्हणजे असं झटपट श्रीमंत बनण्यापेक्षा मेहनत करू आणि घामाच्या पैशाने श्रीमंत हो. फुल्या लाखातले एक बोललास रे माझ्या फुल्या. अरे बापरे. खरंच श्रीमंत बनण्याची धुंदी ना माझी पण आता उतरली आहे. फुकटात मिळवाया पैशापेक्षा ना स्वकष्टाने मिळणारा पैसा कधीही समाधान देऊन जातो. अरे वा रे माझे बंधू. चल चल आता आपण पटकन लग्न करूया. ठीक आहे. अगं एवढं बघत पटकन असं वाटलं नाही मला. अरे पण तू इथे कशाला आलास? अरे हो कामाची विसरलो मी. मला ताईसाहेबांसोबत थोडं काम करतो. ऐक ना आवाज देऊ का? नाही मी आवाज मारतो ना. माझा गोड आहे ना आवाज. ताईसाहेब ओ ताईसाहेब तुमच्या माहेरची माणसं आली आहेत. हात पाय धुवायला पाणी आणू नका. जेवणच करून जाईन. स्वयंपाक बनवलाय का? कारल्याची भाजी बनवली. आता नाही कारल्याची भाजी एक सांग ना. कारल्याचीच भाजी बनवली. मला वाटलं तुम्हाला चिकन पाहिजे म्हणून म्हटलं.
नमस्कार चिकन आपला ताई साहेब. अरे वा पहिला नमस्कार करतो. बापू आहे वाटते. अरे बापू द्या माझ्याकडे. अगदी तुमच्यासारखं आहे. वा 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 वा. मॅचिंग मॅचिंग काय हा मॅचिंग मॅचिंग मॅचिंग. अरे लबाडा किती गोड आहे बाबा. खूपच गोड आहे हो. अरे बापू अरे कुली 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 बाळ प्रेमळ आहे. खारट पण आहे. पुन्हा एकदा पकडू. बापू का बाई. बाबा अरे बापूच आहे. बापू अरे छान आहे. तरी एक राहिलं तुमच्या आमचे ते मॅडम आणि साहेब आलो तिकडे. नाही तर काय बरं काय बरं लहान मालकाने त्यांना घराबाहेर काढलं. काय कोण कुठे गेले कोणास ठाऊक. पण बरं झालं बरं झालं. आता तरी त्यांना प्रेमाचा आणि माणुसकीचा अर्थ कळलं. आणि शेवटी माझी मालक आहे त्याचे मीठ खाल्लं नाही. सदा बरं कुठे तुम्ही नंतर येईन कधीतरी साहेब डांग्या खोकला. काय साहेब ही रुपाली आहे ना. हा आता ओळख झाली. ही रुपाली मी फुलू. ह्या ताई साहेब हा बापू. म्हणजे मी तुम्हाला असं सांगणार होतो ताई साहेब. म्हणजे म्हणणारच होतो मी आताच. म्हणजे मी बोलणारच होतो. म्हणजे बोलण्यामध्ये अर्थ असा सांगणार होतो. नंतर बोलण्यामधून असं काही सुचत नाही मला. आम्ही दोघं थोडं लग्न करणार आहोत. एकदम मानवणार नाही ना मला. आता माझं कुणी नाही या जगामध्ये. तुम्हीच आहात म्हटलं आशीर्वाद हवा तुमचा. हो आहे ना मनापासून ना. सुखी राहा. अष्टपुत्रवती बाबा. अष्ट किती कष्ट. चल ग फष्ट फास्ट जाऊया लग्न करूया. काय साहेब मी खूप उतावळा आहे लग्नासाठी. पटकन जातो काही खरं नाही. पटकन जातो झटकन लग्न करतो. आणि हिमतीनं पोरगी झालीच तर पहिले जावं याला करतो. म्हणून विचारलं बापू का बाई म्हणून. चला बरं येतो जावाय बापू. ठीक आहे जावाय बापू. बरं येतो इनबाई. ही वेळेला माझा नमस्कार सांगा. बाळा आता छान झोपून जायचं तू. तुझे पप्पा बाहेर गेले. ते घरी यायच्या आधी स्वयंपाक करायला पाहिजे ना. नाहीतर माझ्या रागवतील. तुला माहिती आहे ना मला माहिती माझं बाळ खूप हुशार आहे. मम्मीला अजिबात त्रास देणार आहे. छान झोपून जायचं. मामा मी काही समजा मामा पण माझं तर इथं आता जगण्याच रस्ता झालाय. ती जेव्हा जेव्हा प्रिया ते आपल्या बाळाला घेऊन माझ्या समोर येते ना मामा तेव्हा नावाकाची मला गुन्हा वाटू लागते. असं वाटतं मामा त्या उंच कड्यावर चढावं तिथून उडी घेऊन जीव संपवून टाकावा स्वतःचा. मी समजू शकतो रे भाषा तुझं मन. पण काय करते आता आली या भोगाशी असावे साधं. पण भाषा तू एकदम एवढ्या टोकाचा विचार करू नको. निघेल काही ना काही तर मार्ग निघेलच. मामा लवकर सुचवा कोणता मार्ग आहे तो. काय करू काय मम्मी तुला सोडून तिला एकट्याला इथे सोडून चालली गेली. दार उघडाय
आणि कोणी मग घेऊन गेलं म्हणजे गावामध्ये बाळ चोरणारे टोळे असतात माहितीये का तुझ्या मम्मीला हं? हं. हा, ले, मोठा गोड वाढायची भाषा घे. मामा दूर ठेव जरा माझ्यापासून. त्याच्याकडे बघितल्यानंतर माझी मला चीड येते. अरे भाषा तुझे म्हणणं खरं आहे रे, पण आता या घरामध्ये या बाळाकडे लक्ष द्यायला याचा पालन पोषण करायला दुसरं कोण आहे भाषा तुझ्याशिवाय? घे. हे मामा सांगितलं तुम्हाला त्या दूर ठेवा माझ्यापासून. भाषा पण काय करते भाषा, शेवटी आता या बाळाचा बाप तूच आहे, दुसरं कोण आहे इथे? शेवटी याला पालन पोषण तुलाच करायचं. मी काय म्हणतो भाषा, झालं गेलं विसरून जा, सगळं काही गंगेला मिळालं असं समज. आता तुझी बायकोच बिचारी निघाली, त्यासाठी तू तरी काय करू शकतो? मामा गप्पा बसा. आणि काय इथून? अरे तुमच्या तोंडातून निघाला प्रत्येक शब्द माझ्या जीवाला लागतो. माझ्या मनावरील ताबा सुटतोय आणि माझ्या मनातील संशय वृत्तीने पिसाळलेला पशु जागा होतो. मलाही तर तेच पाहिजे. चला चला बाळा, चला चला चला, तुम्ही काही करा. पप्पा नाही का तुमचे खूप रागात आहे बरं का. हा ओरडायचं नाही हा. नंतर तुझी मम्मी आली का तुला जेवायला दिला. बरं भाषा, काळजी घे बरं का तुझी. हा हो, आणि हो बाळाची पण काळजी घेशील. मामा तुम्ही निघा लवकर. पिया, ए पिया, आले आले काय ग? काय झालं? मी तुला कित्येकदा सांगितलं की या कार कोणाला ठेवायचं नाही म्हणून. उचल त्याला. अरे उचल त्याला, घेऊन जात मध्ये. पण काय बिघडलं बाळाला इथे ठेवलं तर? घरात एक तर सकाळपासून मीच नाही, किती उघडते आत. अरे मारून तू काही याची प्रदर्शन मानणार आहेस का? हं? येणाऱ्या जरा लोकांना दाखवायला की बघा हा विश्वजितचा मुलगा असा आहे म्हणून. आणि काय बोलते तुम्ही आता मला हे कळत बघ, माझ्याशी वाद घालण्याचा प्रयत्न करू नकोस. उचल त्याला, उचल लवकर आणि घेऊन जात मध्ये. का घेऊन जाऊ त्याला आतमध्ये? सांगा ना, का घेऊन जाऊ त्याला आतमध्ये? एकदा तरी त्याला प्रेमाने पकडलं, एकदा तरी त्याला पुरवायला. तुमच्या या कट्टातील हृदयाला कधीच असं फुटणार अगं या कार तोंडाच्या बाबतीत मला कधीच पादर फुटणार नाही, कधीच पादर फुटणार नाही. मधुरे नेला तर मला सुलटी होतून खोकला तरी जाईल. खबरदार, खबरदार, माझ्या बाळाविषयी एक शब्द जरी उच्चार नव्हता. म्हणजे काय करणार आहेस तू? हं? बोल ना, काय करणार आहेस तू? माझ्या बाळाच्या केसाला जरी दगा लागला ना, तर मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. कधीच माफ करणार नाही? हं? कधीच माफ करणार नाही म्हणजे तू का मला मारणार आहेस? हं? मला हसावं ठेवणार आहे? हं? बोल. विश्वजित, का असं वागता तुम्ही माझ्याशी? काय झालं तुम्हाला? पागल झाला मी, पागल. अरे याचा काय तुला चांगल्या पद्धतीनं माहित आहे. हं? हं? साला तू याची आई असशील पण मीच याचा बाप आहे कशावरून? विश्वजित, मी तुम्हाला कितीदा समजावू? हे बाळ तुमच्याच रक्तात. अरे हा, हे बाळ माझं होऊच शकत नाही, होऊच शकत नाही बाळ माझं. आज मी तुला शेवटचं सांगतोय, या नंतर तुम्ही दोघे मायले का तर माझ्या समोर दिसतील का? सोनी अगोदर अगोदर मी साली नालायक. विश्वजित, काय झालं तुम्हाला? का असं वागता आमच्याशी? कुणी पेरले विष? कुणी? प्रिया, 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 कोण? कोण मॅडम? तुम्ही माझ्या घरी? का प्रिया? आम्ही तुझ्या घरी येऊ शकत नाही का? नाही नाही, तसं काही नाही. या ना, या आत बसा. बाबा, तुम्ही सुद्धा कुणाला विश्वजितला भेटायचं? एक मिनिट बोलवते मी. विश्वजित, विश्वजित, जरा बाहेर या. तुम्हाला भेटायला मॅडम आल्यात. प्रिया, प्रिया, मला मॅडम म्हणू नको ग, मला मॅडम म्हणू नको. माझं खूप चुकलं प्रिया, मला माफ कर. प्रिया,
प्रिया, मी पुत्र प्रेमात आंधळी झाली होती ग. स्वतःच्या स्वार्थासाठी मी तुला या दुःखाच्या अंधारात ढकलून दिलं ग. खरंच प्रिया, माझं खूप चुकलं. मला माफ कर, मला माफ कर प्रिया, मला मला खरंच माफ कर. मी तुझी आई गेला तर तुलाच जबाबदार समजत होतो आणि तुझा छळ करीत होतो. पोरी खरंच मला माफ कर बेटा. प्रिया, आम्ही तुझे अपराधी आहोत. खरंच आमचं खूप चुकलं. विश्वजीतचा स्वभाव आणि त्याची वागणूक मला माहिती असताना सुद्धा मी तुला त्याच्या स्वाधीन केलं आणि दुःखाच्या या भयानक अंधारात कायमचं ढकलून दिलं ग. आता त्या भयानक अंधारात सूर्यकिरणाची प्रभात कधीच उगवणार नाही मॅडम. प्रिया, मॅडम नको ग. एकदाच मला आई म्हणून हाक मार प्रिया. आई म्हणून हाक मार प्रिया. आई म्हणून हाक मारून तुझ्या कुशीत शिरून तुझं प्रेम अनुभवण्यासाठी नेहमी आसुसलेली असायची ग. पण तो अधिकार तुम्हाला कधी दिलेच नाही. तुझ्या पायाची उपदार कुस मला कधी मिळालीच नाही ग. कधीच नाही. खरंच प्रिया, माझं चुकलं ग. माझं खूप चुकलं प्रिया. प्रिया, सावत्र का होईना, पण मी तुझी आई आहे हे मला कधीच कळलं नाही ग. कधीच कळलं नाही प्रिया. मला आई म्हणून हाक मार ग. खरंच माझं खूप चुकलं प्रिया. आई मी तुला कधीच सावत्र मानलं नाही ग. माझी आई काळी होती की गोरी होती मला नाही माहिती, पण तुलाच माझी सख्खी आहे समजून तुझ्यावर प्रेम केलं. तू दिलेल्या शिव्या शापांना मी आशीर्वाद समजत आले. पण तुम्ही मात्र तिरस्कार केला. लहानपणी तुम्ही आदर त्याला चांगलं खाऊ पिऊ द्यायचेस, चांगले कपडे लेते द्यायचेस, पण मला मात्र फाटके फुटके कपडे आणि उष्ट शिळा अंडावर दिवस काढायला लावलीस. आदर दादाला स्वतःच्या कुशीत घेऊन मऊ गादीवर अंगाई गीत गाऊन झोपायचीस. पण मी मात्र फाटकी वाकड घेऊन त्या जमिनीवर झोपून जायची ग. जमिनीवर झोपून जायची. मोठेपणी तुम्ही माझ्या मनाविरुद्ध लग्न लावून दिलं इतक्या संशयाने वेशनी माणसाशी. त्याबद्दल मी कधी कुठे कुणाजवळ तक्रार केली नाही ग. कारण मी तुमच्या मान सन्मानासाठी सगळं काही सहन करत इथे एक क्षण तीड स्वतःला जाणते काही ते. आम्हाला आमची चूक कळली. वाटल्यास आम्ही तुझ्या पाया पडतो, पण आम्हाला माफ कर. नाही बाबा, नाही. आई वडिलांनी मुलीच्या पाया पडायचं नसतं, तर मुलींनीच आई वडिलांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असताय. घ्या बाळा, मला माफ कर.
काही दिवसापूर्वी माझ्या किडनीज फेल झाल्या तेव्हा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी मला किडनी प्रत्यारोपणचा सल्ला दिला. त्यावेळेस कित्येक किडनी त्यांचा मी शोध घेतला पण पोलीस मिळाली नाही. नेमकं त्याच वेळेस राहुलने धाव घेतली आणि स्वतःची किडनी मला दान केली. मी माझा जीव वाचवला. आज मी जिवंत आहे ना फक्त त्या राहुलमुळे. काय काय म्हणालास? राहुलने तुझ्यासारख्या नीट शैतानाला स्वतःची किडनी दिली. म्हणूनच आज सैतान आज माणसात आला आणि राहुल हा माझ्यासाठी देवदूत ठरला. मला सांग ये त्या देव माणसाला तू भेटायला येणार ना? मी नक्की भेटायला पण तू कुठे राहतो? वेळासारखा वनवन भटकत होता तेव्हा मी त्याला आपल्या घरी घेऊन आलो. या तुझी खूप आठवण करते. त्याला भेटायला चल प्रियम. मी नक्कीच येणार त्याला भेटायला. प्रिया गेली नाही, पळून गेली नाही पण गेली. कुठं गेली? त्या विराटच्या घरी. काय हा, ते विराट सारख्या नालायक माणसासोबत पण विराटच्या घरी गेली. कशासाठी? कशासाठी आता मला काय माहित पण भाषा चटक लागली आहे ना भाषा. कशाची? परपुरुषाची. खरं तेच सांगतो. मी स्वतःच्या डोळ्याला पाहिलं. तुला खोटं वाटत असेल ना तर तू माझ्या सोबत चल त्याच्या घरी पाहशील. खोटं असं तर तू म्हणशील ते शिक्षा. ठीक आहे. ठीक आहे बाबा, चल त्या विराटच्या घरी. नाही ग एकसारखा खाट्यावर पळून पळून कसा कंटाळा आलाय बघ. आणि मी काय तेवढा आजारी आहे का ग? उगीच माझी काळजी घेत आहे. काळजी काय घेत आहे? तो विराट आपले कपडे काय घालायला देतो. काय झालं मला? काय झालं नाही. काय झालं? खोटं बोलतोयस तू. हा? खोटं बोलतोयस तू. लहानपणापासून एकत्र वाढलो, खेळलो, मोठे झालो. तू स्वतःचं दुःख दुसऱ्याला सांगणार नाहीस, मात्र तीळ तीळ जळत राहून इतरांना प्रकाश देशील. पण त्याची तक्रार नाही जवळ करणार. खरंच देव माणूस आहेस तू. माझ्यासारख्या शूद्र माणसाला देव माणसाची उपमा देतेस वेडे? हसतील बरं लोक. बरं आहे का? तुला एक विचारायचं. खरं खरं सांगशील? तुला एक विचारायचं. विचार ना. काय? स्वतःची एक किडनी विराटला दान केलीस? तुला कोणी सांगितलं? मला पण काही कळायचं. हो खरं. अरे पण का? तुझ्यासाठी ग, तुझ्यासाठी, केवळ तुझ्यासाठी त्याने तुझ्यावर अतिप्रसंग केला, अत्याचार केला आहे. तुझ्या पोटामध्ये त्याचा गर्भ वाढत आहे. तुला असा कलंकिनीचे जीवन जगण्यास भाग पडू नये म्हणून मी सगळे काही केलं. काय स्वतःचं आयुष्य पणाला लावलंयस? यात घाबरण्यासारखं काय वेडे? मी माझी एक किडनी दिली म्हणून काय झालं? दुसरी किडनी अजून सही सलामत आहे आणि मी पुढलं आयुष्य सुखी समाधानानं जगू शकतो. खोटं बोलतोयस तू. खोटं बोलतोयस. तुझी दुसरी किडनी सुद्धा खराब झाली.
माझ्यासारख्या अनाथावर तुझ्या आई वडिलांनी सख्या मुलाप्रमाणे प्रेम केलं ग. माझे जीवन सावरलं आणि अशा पालककर्त्याच्या मुलीच्या जीवनाचा खेळखंडोबा होताना मी कसा काय बघू शकतो सांग ना. म्हणून मी माझी एक किडनी विराटला दिली, जेणेकरून तो तुझा स्वीकार करेल, तुझ्याशी लग्न करेल, तुझं जीवन सुखी होईल. मला तुझं सुख बघायचंय ग. अरे अशी काय करतेस ग वेडे? जगात जन्माला येणाऱ्याला एक ना एक दिवस तर मरावंच लागतं. कुणी अमरण घेऊन येतं का? आणि तसंही काय उरलं का माझ्या आयुष्यात? काय नाही. बस उरली ती एकच इच्छा वैशी, एकदा प्रियाचा चेहरा बघावासा वाटतो ग. एकदा बस हीच एक इच्छा उरली आहे. बाकी ही तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल. प्रिया विराट, प्रिया 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 कशी आहे तुझी तब्येत? बरं आहे. तू मी पण बरी आहे. अच्छा, बरं झालं आलीस. तुझ्या भेटीची आस लागून होती म्हणून एक एक क्षण जगत होतो. आलीस, बघितलं, डोळा भरून बघितलं तुला मी. आता मी मरण्यासाठी मोकळा. असं का बोलतोस? खरं खरं असं म्हणून तू स्वतःवर ओढून घेतलंस. अरे, मी खूप स्वार्थी आहे रे, खूप स्वार्थी आहे. हे करू मला मला माफ कर रे. मला माफ. मला माफी मागू नकोस वेड्या. माफी काय मागतोस? बस हवं तर माझ्यावर एक उपकार कर. माझ्या वैशूचा स्वीकार कर, हिच्याशी लग्न कर, भरभरून सुख द्यायला, भरभरून. मी शब्द देतो तुला, मीला कसलं छळ करणार नाही, कुठले दुःख देणार नाही. शब्द बाळ, प्रिया, देतेस बाळाला माझ्याकडे? दे ना. गोड आहे. खरं तर मला फार वाईट वाटते रे तुझ्या हातामध्ये हा दारूचा ग्लास देताना. पण काय करते भाषा, तुझं दुःखच एवढं मोठं आहे की दारूशिवाय तर दुःख तुझं काही दूर जाऊ शकत नाही. सध्याला भाषा, हा ग्लास मी आपल्याजवळ ठेवतो, ठीक आहे? दुसरे मामा जास्त नाही तर भाषा, मला माहित आहे दारू पिल्याने किडनी खराब होते. कोण पिया मनाला शापून टाकतो. विचारा मग. हे म्हणा, नारायण बायको बाई मी म्हणू. अरे हाय, मी माणूस आहे माणूस. दुसरी बायको भेटेल मला, सालीसाठी मी म्हणू. कच्या बायकोसाठी मी म्हणू. मला हाय बिलकुल म्हणणार नाही, बिलकुल नाही म्हणणार. अरे मी काय करतेस? मला न विचारता माझ्या अपरोक्ष कुठे गेले दिसतो? राहुलला भेटायला. सारे ते हराम खरं नाव माझ्या समोर उच्चारता तो लाज वाटत नाही? अरे घरात एवढा धड धाकट नवरा असताना सारे तुझी तर भूक शमत नाही म्हणून तू बाहेर स्वतःची वास्ता शमवली गेली होती. विश्वजीत, अरे काय बोलण्याचं भान तरी आहे का तुम्हाला? शुद्धीवर आली. अरे मी पूर्णपणे शुद्धीवर होतो, तुझ्यासारखा भान हरलो नाही. आणि या कारपणाला सुद्धा घेऊन गेली होती की या नालायकाचा खरा बाप कोण आहे हे दाखवायला. ओय काय बडबड याची जाणीव तरी आहे का? अरे वा, सारी याराला भेटल्यापासून तू धडकडे कोण लागली? विश्वजीत असं का वागतो माझ्याशी? तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही? एक सीता होती जी पतिव्रता सिद्ध करण्यासाठी आपली परीक्षा दिली आणि
परीक्षा देऊ म्हणजे तुमचं समाधान होईल. तर सारे लग्नानंतर त्या प्रियकराच्या भाऊ पैशात बेगून राहून मिसळणारी कमाल तू माझी आहेस, तू वेश्यास, तू वेश्या. विश्वजीत, काय म्हणाला तुम्ही मला? वेश्या? तुम्ही तुमच्या पत्नीला वेश्या म्हणालात? तुमच्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या तुमच्या पत्नीला तुम्ही वेश्या म्हणालात? अरे हो, आहेस तू वेश्या. विश्वजीत, वेश्या कलंकनी करून तुम्ही माझा नेहमी अपमान करीत आलात. पण मी तुमच्या सर्व दुर्गुणांनी दुर्लक्ष केला. तुमच्याशी लग्न करून या घरात प्रवेश केला गृहलक्ष्मीच्या रूपाने. तुम्ही मला काय दिलं? वेळोवेळी माझी प्रताडणा करता, माझं छळ करता. पण मी सर्व दुर्गुणांकडे दुर्लक्ष केले या एकच आशेने की एक ना एक दिवस तुम्ही सुधाराल म्हणून. पण तुम्ही मला वेश्यात ठरवलात. तुमच्या निष्पाप निरागस लाडक्याला सुद्धा दुसऱ्याचं पाप म्हणून स्वीकारत नाही. अरे जे खरं आहे तेच बोलतो ना मी. खोटा कशाला बोलू? माझ्या स्वतः पूर्ण करतो. बिचारी स्त्री कुठला इतका पाप घेऊन आलीस ना त्याचा बाप तू मला ठरवत आहेस. किती आशेने मी तुझ्याशी लग्न केलं की प्रिया माझ्या जीवनात येईल, माझा संसार चांगल्या पद्धतीने फुलवेल. तू असा काही चुप राहणार नाही. माझी बहीण कुठे आहे? अरे देवा घरी गेली बे. प्रिया, ए प्रिया, प्रिया, ए प्रिया उठ. अगं बघ तुझा भाऊ आलाय का? ए प्रिया, अगं माझ्याशी बोल ना प्रिया. अगं माझ्याशी बोल ना. अगं बघ बघ मी तुझ्यासाठी साडी आणली आहे का? ए प्रिया, अगं तुझ्या भावाशी एकदा बोल ना प्रिया. अरे काय ही तुझी बहीण व्यापी केली ती व्यापिचारी आणि हा साला काढतो त्या बकरा सुद्धा माझ्यावर होता. माझ्या बहिणीला बेबिचारी म्हणतोस? अरे माझ्या बहिणीला बेबिचारी म्हणण्या अगोदर तुझी जीभ कागडच पडली नाही. अरे भडव्या, त्या निष्पाप जीवाचा गळा आवरताना तुझे हात का थरथरले नाही? साल्या तू हैवान आहेस, हैवान. आणि हैवानाला या जगात जगण्याचा काही अधिकार नाही. साल्या तुझा खरा गुन्हेगार आहे हा हरामखोर बाबा. हा खरा गुन्हेगार आहे. यानेच विश्वजीतच्या संसारात वीज खोलले. हाच खरा. काय केलं तिने? अरे ज्या वेळेला तू तिला नकारलंस ना, त्या वेळेला ती तुझ्या बाळाची आई होणार होती. आणि जेव्हा तिला माहित झालं की तू तिच्याशी दगाबाजी केलीस, तिला सहन झालं. तिने स्वतःच्या
माझ्या शब्दांना फुललास